गोळेगाव येथील अतिक्रमण काढण्यास स्थगिती द्या, अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे निवेदन. उपविभागीय अभियंता हट्टा यांनी गोळेगाव येथील पूर्णा कालवा हद्दीतील जागेवर अतिक्रमण काढण्याच्या आदेशाला तात्काळ स्थगिती द्या, अन्यथा 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनी औंढा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा बजरंग दल व विश्व हिंदू परिषद शाखा सुकापूर यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांना दिला आहे. सदरील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की गोळेगाव येथे पूर्णा पाटबंधारे विभागांतर्गत जागेवर 30 ते 35 व्यावसायिकांचे अतिक्रमण असताना पाटबंधारे विभागाने केवळ 16 लोकांनाच अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. यामध्ये बजरंग दलाची व्यायामशाळा, बजरंग बलीचे मंदिर आहे. सिद्धेश्वर कॅम्प ते नांदेडपर्यंत पाटबंधारे विभागाच्या हद्दीत अनेकांनी बऱ्याच दिवसापासून अतिक्रमण केलेले आहे. काही मोजक्या लोकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. हा मोठा घोर अन्याय आहे. हट्टा पाटबंधारे विभागाच्या अतिक्रमण हटाव कार्यक्रमात मोठा पक्षपात दिसून येत आहे. पाटबंधारे विभागाला अतिक्रमण काढायचे असेल तर सिद्धेश्वर कॅम्प ते नांदेडपर्यंतचे काढावे. केवळ गोळेगाव येथील अतिक्रमण काढल्यास बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने येत्या 15 ऑगस्ट म्हणजे येत्या स्वातंत्र्य दिनी औंढा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर विष्णू खटके, संजय शिंदे, सखाराम शिंदे, बापूराव खटके, योगेश वरेड, विशाल चव्हाण, शंकर तेरवे, करण चव्हाण, गोविंद मिरासे, गंगाधर जायभाये, सतीश जायभाये, बंसी वंश, शिवम शिंदे, एकनाथ शिंदे, विकास शिंदे, विनोद पवार, नारायण बामणे, विकास बामणे, लक्ष्मण हराळ, कृष्णा शिंदे, बाळू जवादे, लक्ष्मण खोकले, लक्ष्मण कराळे, हरी नाईक, तातेराव धनवे, राहुल पवार यांच्यासह बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. गोळेगाव इरिगेशन डिपार्टमेंटच्या हद्दीतील जे काही दुकान आहे ते जे काही गोरगरिबाचे काही स्थळं आहेत तिथं पानपट्ट्या वगैरे वगैरे त्या संदर्भात शासनाने एक निवेदन दिलेलं आहे की बा तुमचं अतिक्रमण हटवा म्हणून. परंतु आमची अशी मागणी आहे गोळेगावची आणि गोळेगावच्या आजूबाजूच्या परिसराची की तुम्हाला जर अतिक्रमण हटवायचं असेल तर आम्ही काढायला तयार आहोत. परंतु जर तुमचं अतिक्रमण जर इरिगेशन डिपार्टमेंटचं ज्या ज्या ठिकाणी आतापर्यंत आहे तुमचं असं तर ते अतिक्रमण हटवा. आम्ही कोणत्याही टायमाला हटवायला आहोत. आता गोरगरीब लोकांचा जो उदरनिर्वाह आहे तर कंप्लीट त्याच ठिकाणी आणि त्याच्यावरच आपले लोक काही पोट भरतात काय. तर अशी आमची मागणी आहे. त्या संदर्भात आम्ही आज रोजी तहसीलदार साहेबांना, माननीय तहसीलदार साहेबांना शासनाला कळवण्याकरता एक निवेदन आज रोजी या सिस्टमतर्फे देण्यात आले तर ते स्वीकारण्यात यावं. आणि बरेचसे आजूबाजूला धार्मिक स्थळं आहेत